नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। अमरनाथ में भाजपा शिवसेना गठबंधन को लेकर शिवसेना में ही मतभेद उभरे। सुनील चौधरी के गठबंधन प्रस्ताव का राजेंद्र वाटलेकर ने किया विरोध। संवाददाता कृष्णा महालय अमरनाथ से। अमरनाथ में भाजपा और शिवसेना के गठबंधन की चर्चाओं ने जोर पकड़ा ही था कि अब शिवसेना के भीतर ही मतभेद सामने आने लगे हैं। पूर्व नगर अध्यक्ष सुनील चौधरी द्वारा भाजपा को दिए गए गठबंधन प्रस्ताव पर शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक राजेंद्र वाटलेकर ने खुलकर नाराजगी जताई है। उन्होंने आरोप लगाया कि नगर सेवकों को विश्वास में लिए बिना यह प्रस्ताव रखा गया। सोमवार को शिवसेना के पूर्व नगर अध्यक्ष सुनील चौधरी ने शहर के विकास के लिए मतभेद भुलाकर भाजपा और शिवसेना को साथ आने की अपील करते हुए भाजपा को गठबंधन का प्रस्ताव दिया। उनके इस प्रस्ताव का भाजपा के प्रदेश सचिव गुलाब राव करंजुट्टे ने भी स्वागत किया और कहा कि शहर के विकास के लिए दोनों दलों का साथ आना जरूरी है। हालांकि इस प्रस्ताव के बाद अब शिवसेना के भीतर ही मतभेद खुलकर सामने आने लगे हैं। शिवसेना के वरिष्ठ नगर सेवक राजेंद्र वाटलेकर ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि सुनील चौधरी ने नगर सेवकों और उप नगर अध्यक्ष सदाशिव पाटिल को विश्वास में लिए बिना ही यह प्रस्ताव रखा, जो हमें मंजूर नहीं है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि भविष्य में अगर किसी तरह का गठबंधन करना होगा तो वह फैसला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांसद श्रीकांत शिंदे और भाजपा नेता रविंद्र चव्हाण के निर्देशों के अनुसार ही लिया जाएगा। राजेंद्र वाटलेकर ने कहा कि गठबंधन जैसे महत्वपूर्ण प्रस्ताव पर निर्णय लेने से पहले सभी नगर सेवकों की बैठक कर चर्चा होना जरूरी था। परिषदेने ते त्यांच्या पद्धतीने ठरवतो. चव्हाण साहेब सुद्धा बोलले होते की आपण युती करायची आणि आमच्यासमोर अभिजितला फोन केला की अभिजित त्यांना उपनगराध्यक्ष द्यायचं आपल्याला आणि आपण जे अध्यक्ष राहील 5 वर्ष कायम आपला आणि एक एक पद त्यांना देऊया. तुम्ही खाली बोलून घ्या आणि तुम्ही मी देवेंद्र भाऊशी बोलतो. पण आता जर युती झाली तर जसं आता 2-2 वर्ष फॉर्म्युला ठरला आणि 1 वर्ष सेनेकडे, म्हणजे 3 वर्ष सेनेकडे 2 वर्ष भाजपकडे, मग नगराध्यक्षाचा आता तर युतीचा नगराध्यक्ष तसा तर तोच राहणार. सुनील चौधरींनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये, कारण का हा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे. आम्हाला गोपाळ लांडगे साहेबांचा निरोप आला पाहिजे, आम्हाला शिंदे साहेबांचा, खासदार साहेबांचा निरोप आला पाहिजे आणि सुनील चौधरीने जर निरोप दिला असेल तर सुनील चौधरी यांनी, सन्माननीय सुनील चौधरी यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र बसून त्यांची चर्चा केली पाहिजे. त्यानंतर आमच्या संघ जे सदा पाटील आले, त्यांचे 4 नगरसेवक आले, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. आज त्यांचे सगळ्यांचे मला फोन आलेत की असा प्रस्ताव जो दिलाय तो आम्हाला न विचारता दिलेला आहे, आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं गेलं नाही. जे 4 नगरसेवक 5 नगरसेवक बसले होते त्यांच्या संघही चर्चा झाली. त्यांनी मला काय सांगितलं की शेठ आम्हाला बोलवलं गेलं तिथे आणि आम्हाला ही चर्चा करायला सांगितली. समजा युती झाली तर तुमचं काय म्हणणं? साहजिकच जर युती वरिष्ठांकडून आम्हाला युतीचा प्रस्ताव आला, आम्हाला जर चव्हाण साहेबांनी आणि खासदार साहेबांची यांची चर्चा झाली आणि वरून जर प्रस्ताव आला तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. अंबरनाथच्या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून अंबरनाथमध्ये जे रखडलेली कामं आहेत ते पूर्णतः लागेल आणि येणाऱ्या पुढं चालून मला वाटतं आपले आमदारकीची पण निवडणूक आहे नगरसेवकांमधून, त्याला आमच्या सर्वांचा मिळून हातभार लागेल. आपण फक्त कटवेच आहे. नाही रेकॉर्ड नाही केलं. नाही माहित आहे. युतीचा प्रस्ताव दिला, अखेर तो तुम्ही मान्य केला. आता पुढे अंबरनाथचा विकास कोणी थांबवू शकत नाही. कोणाच्या तळ हाताने सूर्य असला तर तो त्याचा भ्रम आहे. तळ हाताने सूर्य जात नाही. अंबरनाथचा विकास 100% भारतीय जनता 100% करणार. येणाऱ्या काळामध्ये आता हे दुहेरी पक्ष आपल्याला पाहायला मिळत. जसं काय बोलतात, युती झाली तर हे दोन्ही, मला वाटत नाही की आम्ही आतापर्यंत आमच्यात काय इतके काय टोकाचे मतभेद नव्हते. आमच्यात काय अशी मोठी संघ. म्हणजे तुम्ही काय परदेशात होते का बाहेर? चर्चा म्हणजे काय चर्चा करायची त्याच्यावर आहे ना, तर उगाच असं नको व्हायला. कुठेतरी आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि सर्व सोबत एकत्र झालं, त्याशिवाय आपण ती चर्चा करणं योग्य नाही. विचारतो.